न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. जगण्याचे देवा लाभोईचे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभोईचे. येत्या 6 तारखेला होणाऱ्या निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त हजारो पालख्या त्र्यंबकेश्वर येथे रवाना होत आहेत. आज कोठुरे आणि कोमलवाडी येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त पायी वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलंय. SK सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीने नाशिकच्या वेद मंदिरासमोर सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आलेल्या वारकऱ्यांसाठी खिचडी, केळी, राजगिरा, लाडू तसेच चहा पाण्याचं आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलंय. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना. जगण्याचे गेल्या 30 वर्षांपासून मंडळाच्या वतीने सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येतोय. या कामासाठी मंडळाचे कार्यकर्ते पुंजाळ नाना जोरी, दत्तूनाना बोराडे, शिवाजी चांदोरे, शंकर कडलक, संजय पाटोळे तसेच भजनी मंडळ यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सोपान घडलक, जगदीश पाटील, रवी शर्मा, राजू शेलार, विनय खंदारे, राकेश गांगुडे, राजू गीते, एकनाथ चौगुले, दशरथ भोसले, मनोज ठाकूर, सुनील भाऊ गायकवाड, रवी धोत्रे, मुकेश रामराजे अत्रे, कल्पना गांगुडे, रोहिणी खोटे, अश्विनी कडलक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या वारकऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. याही पुढे मंडळाच्या वतीने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं मंडळाच्या वतीने सांगण्यात आलं. श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी आज या ठिकाणी श्री क्षेत्र कोठुरे तसेच श्री क्षेत्र कोमलवाडी या ठिकाणी दिंडी आज या ठिकाणी या वेद मंदिराच्या प्रांगणात या ठिकाणी SK मित्रमंडळाच्या वतीने या दोन्ही एक दिंडीचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. मी कोठोरे आणि कोमलवाडी सर्व दिंडीतील भाविक भक्तांच्या वतीने या SK मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो. तसेच या निवृत्ती महाराज दिंडी सोहळ्यात या ठिकाणी अतिशय उत्साह वातावरणात या ठिकाणी भजन, टाळ मृदुंगांच्या चालीमध्ये मी या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना या ठिकाणी एकच मागणार आहे आम्ही की या देशावर कुठल्याही या ठिकाणी संकट आलं नाही पाहिजे. तसेच या महाराष्ट्रातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे हीच या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी 2 शब्द संपवतो. सर्व भाविकांना जय हरी. आज 2 दिवसापासून आम्ही कोठुरे सह कोमलवाडी पायी दिंडी सोहळ्यात सामील झालेलो आहे. आज या दिंडी चालू करून मला तरी वाटतं आमच्या आजोबांच्या हस्ते, माझं वय आज 66 आहे, माझ्या आजोबांच्या हस्ते ही दिंडी चालू झाली. माझ्या वडिलांनी पण तेच केलं, त्यामागे मी पण तेच करू राहिलो. यात सामील आपण सर्वांनी व्हायला पाहिजेत. याचं कारण असं आहे, आपण काय करतो, जास्त पैसे आले का परदेशात जातो, इंग्लंडमध्ये जातो, अमेरिकेत जातो. इंग्लंडमध्ये अमेरिकेत काहीच नाही आहे, उलट आपण त्या आपल्या चलनाचं तिकडं डिव्हॅल्युएशन करून घेतो आहे. आपल्या चलनाची किंमत 1 रुपयाला तिकडं 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 15 रुपये झालेली आज. त्याचं डिव्हॅल्युएशन आपण करून घेतो आहे, आपलं चलन त्यांच्या पदरात नेऊन टाकतो आहे. आपण आपल्याच विभागात या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि या धार्मिक स्थळांची आपण चांगल्या प्रकारे पाहणी केली पाहिजे, तिथं आनंद लुटला पाहिजेत. या पायी दिंडी सोहळ्यात इतका आनंद आहे. हे सगळे सोन्यासारखे माणसं आमची सेवा करायला आज कालपासून आम्ही पाहतोय. सगळे माणसं असे उच्च स्तरातले माणसं धडपड करू राहिलेले. यांचं सगळ्यांचं मी आपल्या दिंडीतर्फे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय निवृत्तीनाथ महाराज की जय. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळनेकसह अश्विनी पुरी, नाशिक.